आणि अज्ञानी कसा बोलते 11व्या श्लोकात कौतुके जे जे जल्पे, कौतुकानं बोलला माऊली म्हणतात तरी कसं बोलते अज्ञानी साबळी हुनी तिख रूपे. साबळ म्हणजे सब्बल, सब्बल म्हणजे पहार. आलं का लक्षात? पहार असते ना आपल्या गावात दर खोदायची, ती पहार सहज जरी तुम्ही सोडली काय करते गड्डा पाडते. त्यानं गड्डा म्हटलं बरोबर आहे. कौतुके जे जे जल्पे ते साबळे होणी तिक रूपे. सरळ सोडलेली सब्बल जशी जमिनीला गड्डा पाडते तसं कौतुकानं जरी अज्ञानी बोलला तरी तुमच्या हृदयाला गड्डाच पाडेल. त्याला म्हणायचं अज्ञानाचं. आलं लक्षात? सहज बोलला तरी हृदयाला छिद्र पाडते तो अज्ञान. आणि ज्ञानी कसा बोलतो मोख मोहाची माहे माधुर्या आले अंकुर दशण तैसे. पुढा स्नेह पाजरी मागा चालती अक्षरी शब्द पाठी अवतरी कृपा दे. अरे अगोदर कृपा नंतर शब्द, अगोदर प्रेम, प्रेम पाजरते अगोदर मग शब्द. विठाला कमळाच्या फुलावर मकरंद खाण्याकरता तो भृंगा येते भिंगोटा, किंवा मधमाशी येते फुलावर मध जमा करण्याकरता. ती मधमाशी फुलावर बसते अलगद अचूक त्या फुलातला मध घेऊन जाते. फुलाचा चुरामुरा करते काय? ते फुलं खराब होतात का मधमाशा येऊन गेल्या? नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी गोविबा किती सुंदर लिहिली. का कमळावरी भ्रमर, का कमळावरी भ्रमर पाय ठेविते हळवा कोचुंबैल केशर या शंका. तसा ज्ञानी बोलताना तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून देईल, पण तुमच्या हृदयाला धक्का लागू देणार नाही, तुमच्या मनाला दुःख होऊ देणार नाही. तो बोलणारा विठाल असते. तुम्ही श्रीमंत भागवत कथा ऐकली असेल की द्रौपदी एक वाक्य चुकीचं बोलली आणि महाभारताचं युद्ध झालं आहे का नाही? काय म्हटलं होतं तिनं त्या दुर्योधनाला? बोला बोला काय म्हटलं होतं? एका गावात आबानं एका आबानं असं उत्तर दिलं. ते आजी घंटाभर भांडण केलं. भांडण करण्याचा मुद्दा होता त्या आजी म्हणे बा आमच्या पुढ्याला काही डोकं नाही, तो बॉ पाकिट घेते म्हणून बोलते, आणि आमच्या पुढ्याला काही नाराही दिलं नाही तरी ह्या पुढ्यानं उत्तर सांगितलं म्हणे घ्या रे बाबा. घंटाभर भांडण. आता आम्ही गावातून चाललो होतो, आम्ही ऐकलं